चिकन तर आणलंय हे बघा. हे त्याच्यानंतर मी हळद घातले. आता मी झालं की नाही हे सगळं कांदे बिंदे आमचे काप चाललेला आहे. हे कशासाठी कांदे तळायला वरती टाकायला. किती जणांची मी कांदा तळणार आहोत आणि मग आम्ही बिर्याणी खाणार आहोत. व्हायला वेळ लागतं ऍक्च्युली. खूप कंटाळा येते सगळं बनवेपर्यंत, पण ठीक आहे ना. सो खूप दिवसांनी आम्ही बनवतोय. बोल ना काहीतरी. एकदम स्वादिष्ट झाले. खाल्ली पीस टेस्ट केले मी. हा ते ग्रेव्हीचे पीस तर ग्रेव्ही तर एक नंबर झाले. सांगा जरा कशी झाली आमची गरिबांची बिर्याणीची. तसं बोल. आता बनव मध्ये परत एकदा प्लॅन करू आपण. माझी बायको तुझी सुगरणच आहे. किती किलोची वाटते ना. एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मी स्वागत करते. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, जे आधीचे 2 ब्लॉग बघितले असतील ते आमचे बाहेर फिरायचे बघितले असेल नाही. आत्ता तुम्हाला घरचेच ब्लॉग बघायला मिळतील. आणि आजचा मी असाच ब्लॉग बनवणार आहे डेली रुटीनचा, माझ्या आजच्या दिवसभरातला. आणि मी एक रेसिपी पण शेअर करणार. ॲक्च्युली खूप दिवसांनी, जवळजवळ 1 महिन्याने चिकन बिर्याणी बनवणार आहे मी. चिकन तर आणले पण चिकन नेहमीच खातो, सो मी बिर्याणी बनवणार आहे. तो ब्लॉगमध्ये तुम्हाला ते दाखवेलच सगळं. तर आजचा थोडासा ब्लॉग आपला काहीसा असा असेल आणि माझा आजचा डेली रुटीनचा पण असेल. सो ब्लॉग बिलकुल पण स्किप करू नका, कारण मी कशी बनवते ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. सो तुम्हाला दाखवते. चिकन तर आणलंय हे बघा. हे चिकन वगैरे आणलंय आणि हे चिकन मसाले आणलेत 2 आणि बिर्याणी मसाला आणलाय, लिंब आणलाय. सो पहिलं जर आपल्याला सगळं हे मॅरिनेशन करून ठेवायचं तर ते सगळं करते मी पहिलं, देन तुम्हाला दाखवते. आणि माझा नाश्ता वगैरे आमचा झाला. इथे भांडी घासून ठेवलेत मी इथे. हे पराठे पण नाहीत काय रे. आलू पराठा आता जेवणार नाही, ठेवलाय मी. थोडासा मी सगळं धुवून घेतले आणि त्याच्यामध्ये ही आलं लसूण पेस्ट घालणार आहे पहिली. तर मी सगळं लावून ठेवते. कॅमेरा धरायला मला एकटीलाच लागते, सो तुम्ही समजून घ्या. ही आलं लसूण पेस्ट घातली, त्याच्यामध्ये हा लिंब आहे तो मी पिळणार आहे असा. दोन पिळते म्हणजे हा दुसरावाला पार्ट पण. तर चिकन बिर्याणी खूप इझी आहे. फक्त काय आपण ग्रेव्ही करायची आणि त्याच्यात सगळे मसाले वगैरे ऍड करायचे, इतकीच प्रोसेस असतं. त्याच्यानंतर मी थोडीशी हळद वगैरे घालते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मी हळद घातले. आता मी हा आपला साधा आगरी कोळी मसाला थोडासा घालते. जास्त तिखट पण नको, होईलच तसं पण तिखट. आणि मग आपण हा चिकन बिर्याणी मसाला, ज्याने सगळ्यात जास्त टेस्ट येईल आणि बिर्याणी केल्यासारखी वाटेल. सो हा बिर्याणी मसाला ॲड केला. त्याच्यानंतर चिकन मसाला आपला रेग्युलरवाला. अजून एक पॅकेट आहे बट ते मी फोडणीसाठी ठेवणार आहे. ह्याच्यामध्ये चिकन मसाला आणि बिर्याणी मसाला हे 2 वाले तर ॲड केलेच मी. अरे यार पड. आता आपण याच्यामध्ये मीठ वगैरे घालूया चवीनुसार. सो मी थोडंसं मीठ पण ॲड करते. आय होप हे बेस्ट एवढंच असेल. मला दही पण ॲड करायची आहे, पण दहीचं थोडीशी बर्फ झालं त्याच्यामुळे मी थोडा वेळ पाण्यात ठेवते आणि मग याच्यामध्ये दही पण ॲड करते आणि मग ते सगळं असं मिक्स करून ठेवते. झालं की नाही. हे सगळं मिक्स करून ठेवते ना. कर लवकर, भूक लागले मला. लगेच होईल, बरेच दिवसांनी हे बनवतोय ना. काय टाकलंस पाणी ना ते दहीचं पाणी झाले ते ग्रेव्हीसाठी चांगलं लागतं ते पाणी ना. बर्फाचं पाणी झाले ते. बर्फ नुसती ते बर्फ काढ ना, डिश मध्ये घे ना ओतून. झालं. मी सर्वांनी कापला इथे कांदा. हे पण घेतलं पाणी झाले ते. मग कांदे बिंदे आमचे काप चाललेला आहे.
हे कशासाठी कांदे? तळायला वरती टाकायला. किती जणांची बिर्याणी असं वाटते नाही, कारण टोप बघा, ही छोटी कढई पडली म्हणून हा वाला टोप ठेवला, कारण ग्रेव्ही भरपूर करायची त्याच्यासाठी आणि चिकन पण बरंच आहे बघा, सगळं मॅरिनेशन लावून ठेवलं त्याच्यामुळे मोठा टोप ठेवला आहे. ऑर्डर देऊ शकता, ऑर्डरची बिर्याणी असं वाटते. एकटा बाकासूर आहे. तर कांदा टोमॅटो पण कापायचा आहे. तर याच्यात टाकले कांदा आणि खडा मसाला टाकला, त्याच्यानंतर आलं लसूण पेस्ट घातली. आता टोमॅटो घालायचा, थोडासा कांदा आपला लाल होईपर्यंत. सो ह्याच्यावरती झाकण ठेवून ठेवते. प्रॉपर कांदा लाल झाल्यावरती आपण टोमॅटो वगैरे घालूया. आणि हा कांदा तळण्यासाठी कापलेला आहे. सो चला बघूया. मसाला थोडासा स्पायसी असंच होईल ग्रेव्ही, मला तरी वाटते. देणे सगळं असं मिक्स करून द्यायचं. आणि मग हे जे आपलं चिकन लावलेलं आहे ना, ते त्याच्यामध्ये घालायचं. तर पहिले तर मी हे मसाले थोडेसे शिजवून घेते, म्हणजे शिजायला पाहिजे थोडेसे म्हणून. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये चिकन ऍड करणार. मला जाम स्पायसी लागतं बाई, ते तिखट असू दे चालतं मला, पण मला स्पायसीच लागतं. रिटर्न मसाला शिजायचा, त्याच्यामुळे थोडा वेळ मी असं झाकून ठेवते. आणि हे जे चिकन आपण मॅरिनेशन केलेलं आहे, जे की असं वालं, ते आपण याच्यात ऍड करणार. थोडेसे तळायचे पीस आहेत ते मी काढून ठेवते पहिले. तर जे तळायचे आहेत ते कलेजे वगैरे तर मी काढते, बिकॉज कलेजे आपल्याला तळायला लागते. ब्लॉग चालू आहे माझा. हे तळायचं आहे त्याच्यामुळे काढून ठेवलं. मला माहित नाही की ब्लर येते की टॅप करायला लागेल, पण जाऊ दे. कसला भारी वास येते. सो आता मी चिकन आहे ते याच्यामध्ये ऍड करते. अशी वाली ग्रेव्ही पुसून घेते पूर्णपणे. इतकी भारी ग्रेव्ही होणार आहे ना, सिरियसली बघून पाणी सुटते. हात मला माखलेले आवडत नाही. पसारा आहे थोडासा अवॉइड करा आणि कॉन्सन्ट्रेट हे चिकन बिर्याणीकडे करा. हे सगळं असं मला मिक्स करायचं आहे. भाई असं वाटतं किती किलोची होईल. 1 किलोचा चिकन आणलं की 2 किलोची बिर्याणी होते ना. सो मला वाटतं तेवढीच होईल. आता आपली बिर्याणी तर झाले म्हणजे आपली ग्रेव्ही बनवून झालेली आहे. आणि आता आम्ही लेअर लावणार. तो ठीक आहे, पण मोठा आहे थोडासा. ओके, थोडंसं पाणी धुवायला लागेल. मग आपला भात होते. मग इथे आम्ही कांदा तळणार आहोत आणि मग आम्ही बिर्याणी खाणार आहोत. होईला वेळ लागतं ऍक्च्युली, खूप कंटाळा येते सगळं बनवेपर्यंत, पण ठीक आहे ना. सो खूप दिवसांनी आम्ही बनवतोय. बोल ना काहीतरी. एकदम स्वादिष्ट झाले. खाल्ली पीस टेस्ट केले मी. हा ते ग्रेव्हीचे पीस, तर ग्रेव्ही तर 1 नंबर झाले. म्हणजे बिर्याणी आमची झाली नाही, ती होईलच, ते तुम्हाला दाखवायला झाल्यावरती नो. काय नाही, फक्त कांदा तळते, बाकी काय करत नाही. पण असं मला लावायला. काढून ठेव आपल्याला ग्रेव्ही. हा काढते. पीस तळायचे आहेत ना अजून. मग किती वेळ लागतो? आमचा भात पण होते इथं. शिट्टी पण नाही होत यार भाताची. घी लागेल ना. एवढं नको ते, साधीच कर. नाही, बाजूला घी लावायला लागेल ना टोपाला. कर पण ते टोप. भाताचं काय झालं?
होते शिटी होऊ दे, काय झाले ना त्याचं. किधर गया घी हमारा, आहे ना की संपला. काळजी काढतो हम्म? काळजी काढतो तुला भेटणार मला. ग्रेव्ही थोडीशीच कर, जास्त नको काढू, बाद झाली. आम्ही इथे लेअर लावतोय. आमचं चिकनची पहिली ग्रेव्ही टाकली, त्याच्यानंतर हा वाला राईस पण आमचा रेडी आहे. सो राईस हा थोडासा कांदा तळलाय आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये थोडीशी ऍड करायची. सो अभी हम लोग लगाने वाले हैं राइस. राईस काहीतरी काढायला हवा आपण. परत आहे काय देऊ. आमची बिर्याणी झालेली आहे रेडी आणि आम्ही आता जेवणार आहोत. मग कशी वाटते? फर्स्ट तुला देऊ. हा पहिली मला दे. किती किलोची वाटते ना? 2-4 किलोची वाटते. पीस टाक माझ्यात. सो आता मी ते जेवू मस्तपैकी. मला तर जास्त ग्रेव्ही वगैरे आवडतं, हे पीस नसेल. आणि त्याच्यासोबत असं थंडा घेतलाय. तर आता बघूया. तो चांगला ताव मारला होता. सांगा जरा कशी झाली आमच्या गरिबांची बिर्याणीची. कडक एकदम मस्त झाले ना? एक नंबर. बरोबर बाहेर झाले. पण मी बिर्याणी मला सांगली नाही, ग्रेव्हीच आवडली तुझी. त्या ग्रेव्हीने जास्त टेस्ट येतो. टेस्ट येतो एकदम. सो आता मी पण मस्तपैकी जेवून घेते, कारण आता मला कंट्रोल नाही होत. सो जेवते, मग नंतर भेटूया आपण. आम्ही अलिबागला गेलेलो, त्याच्यानंतर रिटर्न मी आता घरी आल्यानंतर जेवायचं काही टेन्शन नाही, कारण जेवण तर दुपारच आहे. अलिबागला कशासाठी गेलेलो, असंच थोडंसं काम होतं त्याच्यासाठी गेलेलो. आणि आमचा डे आउट असा थोडासा होता, कारण कुठं पण फिरलो ना तरी मला अलिबागला जायलाच लागतं, जसं की तुम्हाला माहीतच आहे. आय लव्ह अलिबाग. येस. सो बीचवरती थोडंसं फेरी मारायला गेलो, त्याच्यानंतर असंच इकडे तिकडे थोडासा फेरफटका मारला आणि मग आलो डायरेक्टली आमच्या घरी बिर्याणी खायला. कशी वाटली बिर्याणी मग? सुंदर ना, एक नंबर आलेली. चांगल्याने बोलतोस की? बर्थडेला बनव माझ्या ओह मित्राला. नाही सॉरी. जाम टाइम आहे त्याला, आत्ताच बोल. आता बनव मध्ये परत एकदा प्लॅन करू आपण. माझी बायको तुझी सुगरणच आहे, बिर्याणी वगैरे जेवण वगैरे एकदम कडक बनव. तशी मी आहे. आयटम नवीन. आता उद्या मला पराठा देणार आहे बनवून. हे कधी ठरलं बघू. नाही ती चावी आयटम आहे. गाईज, आजचा आपला छोटासा ब्लॉग होता, तो पण छोट्याशा रेसिपीचा. तर ब्लॉग कसा वाटलाय कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा जे कोण नवीन असतील आपल्या चॅनलवरती ते. आणि आपल्या व्हिडिओज वगैरे कशा वाटतात ते पण कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडतंच असेल. आपल्या छोट्याशा ब्लॉगला छोटंसं प्रेम द्या. असंच भेटू आपण नवीन नवीन मस्त मस्त ब्लॉग घेऊन. अजून कोणता ब्लॉग पाहिजे ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. सो टाटा, बाय बाय, गुड नाईट.